आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा। अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक। मुंबई सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपी वरुण कडनेला अटक। वरुण कडनेनं अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा आरोप। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही। सरकारच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झालेला नाही। प्रचलित धोरणाप्रमाणेच शैक्षणिक धोरण सुरू राहील, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। मे आणि जूनमधील रेशन धान्य उचलण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ। ई-पॉस तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा मोठा निर्णय, कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, पुरवठा विभागाची माहिती। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न औषध प्रशासन विभागाच्या रडारवर। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास बंदी, त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले। कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत। गुंड निलेश घायवळपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती। सचिन घायवळच्या अटकेमुळे निलेश घायवळ संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। निलेश घायवळ परदेशात असल्याचा पोलिसांना संशय। राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज। कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4, विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश।